Hello students, welcome back to our online class. Take out your textbook of English and open your textbook at page number 94. Our today's lesson is The Phantom Tollbooth. What's the lesson name? The Phantom Tollbooth. आता Phantom Tollbooth काय आहे? तर Phantom Tollbooth नावाची एक नॉवेल आहे इंग्लिश मध्ये आणि त्यामधला घेतलेला हा छोटासा पार्ट आहे. तर आपल्याला आज ते बघायचं आहे. Milo was a young boy who lived in San Francisco in the States. पहा, मायलो हा एक छोटा मुलगा होता आणि तो सॅन फ्रान्सिस्को मध्ये राहत होता. ही लॅक्ड फॉर नथिंग, त्याला कशाचीच कमतरता नव्हती. बीइंग अन ओनली चाइल्ड एट होम, ही वॉज सराउंडेड बाय all sorts of expensive toys. In school too, there was nothing that he could complain about. पहा, घरामध्ये एकटाच मुलगा असल्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. त्याच्यासाठी एक्सपेन्सिव्ह टॉयज म्हणजे महागडे खेळणे सुद्धा त्याच्यासाठी यायचे, महागातल्या महागडे. त्याच पद्धतीने स्कूलमध्ये सुद्धा त्याची कुठलीच कंप्लेंट नव्हती. But Milo was bored. Nothing really interested him. He thought of everything as a waste of time and school as the greatest waste of time of all. Poor Milo. पण मायलोला असं वाटायचं की हे जे सर्व आहे त्याला कशातच इंटरेस्ट वाटत नव्हता, काहीच त्याच्यासाठी इंटरेस्टिंग नव्हतं. त्याला असं वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेस्ट ऑफ टाइम आहे, टाइमचा वेस्ट आहे. अँड स्कूल ॲज द ग्रेटेस्ट वेस्ट ऑफ टाइम ऑफ ऑल. आणि स्कूल काय आहे तर सर्वात जास्त वेस्ट ऑफ टाइम आहे. बिचारा मायलो, म्हणजे तो या पद्धतीने विचार करायचा. देर इज नथिंग फॉर मी टू डू नाव वेअर आय वुड केअर टू गो अँड हार्डली एनिथिंग बट सीइंग. ही थॉट, तो म्हणाला की बापरे, आता मला करण्यासारखं तर काहीच नाही, आता मी कुठे जाऊ, आता मी काय करू, असा त्याचा विचार होता. But on one long afternoon, like any other, Milo suddenly received a huge parcel with a bright blue envelope attached to one side. पण एके दिवशी दुपारी अचानकच त्याला काय आलं, एक मोठं पार्सल आणि त्या पार्सलवर ब्राईट ब्ल्यू एन्व्हिलोप लावलेला होता. एका बाजूला काय लावलेला होता, छान ब्राईट ब्ल्यू कलरचा एन्व्हिलोप त्यामध्ये लावलेला होता. द एन्व्हिलोप वॉज ॲड्रेस टू हिम. आणि त्या एन्व्हिलोपवर कशाचा ॲड्रेस, कोणाचा ॲड्रेस लिहिला होता, मायलोचा. फॉर मायलो हू हॅज प्लेंटी ऑफ टाइम. हा पार्सल कोणासाठी आहे, मायलोसाठी. त्याच्याकडे भरपूर वेळ असतो, त्याच्यासाठी हा पार्सल आहे. वुड नॉट यू सरप्राइज इफ समथिंग लाईक धिस हॅपन टू यू. सो वॉज मायलो. समजा तुमच्यासोबत जर एखादी अशी कोणती गोष्ट झाली तर तुम्हाला आश्चर्य नाही वाटणार का? त्याच पद्धतीने मायलोला सुद्धा आश्चर्य वाटलं. I don't think it's my birthday, he puzzled, and Christmas must be months away, and I haven't been outstandingly good or even good at all. Milo was an honest boy, so he admitted the last bit to himself. मायलोने स्वतःशीच विचार केला. त्याने म्हटलं की माझा बर्थडे तर नाहीये, तो गोंधळात पडला. त्याच पद्धतीने क्रिसमस तर अजून 1 महिना दूर आहे, लांब आहे, आणि मी तर असा कोणता परफॉर्मन्स केला नाही किंवा एखाद्या याच्यामध्ये मी असा आउटस्टँडिंगली परफॉर्म दिला नाही की मला एखादं कोणी गिफ्ट द्यावं म्हणून. आणि तो एकदम प्रामाणिक मुलगा होता म्हणून हे गिफ्ट त्याला कसं वाटत राहिलं, तर ओझं वाटत होतं. ही कुड नॉट रिटर्न द पार्सल. देर वॉज नो सेंडर्स ऍड्रेस ऑन इट, सो जस्ट इन ऑर्डर टू बी पोलाइट मायलो डिसाइडेड टू ओपन द एन्व्हिलोप. पहा, तो हे जे पार्सल आहे तो परत करू शकत नव्हता, कारण की ज्याने हे पार्सल पाठवलं आहे ते पार्सल पाठवणाऱ्याचा ऍड्रेस, सेंडरचा ऍड्रेस त्यामध्ये इन्क्लूड नव्हता. मग मायलोकडे एकच ऑप्शन होता की आपण हे पार्सल आता खोलून बघायचं. वन जेन्युइन टर्न पाईक टोलबूथ, त्यावर असं लिहिलेलं होतं. इट वॉज रिटन इनसाइड, आतमध्ये होतं. इझिली असेंबल्ड ॲट होम अँड फॉर यूज बाय दोज हू हॅव नेव्हर ट्रॅव्हल्ड इन लँड बियॉन्ड. पहा, त्यामध्ये काय लिहिलं होतं की घरामध्ये जर असेल कोणी तर तू तिथे ये, आणि ज्यांनी जमिनीच्या पलीकडे आजपर्यंत कधीच प्रवास केला नाही ना त्यांच्यासाठी हे पार्सल आहे. म्हणजे जमिनीच्या पलीकडे या अर्थच्या पलीकडे असा त्याचा उद्देश असू शकतो. लाईक यू, मायलो वॉज ऑल्सो इंट्रिग्यूड बाय द वर्ड्स लँड्स बियॉन्ड. पहा, तुमच्याप्रमाणे मायलो सुद्धा अतिशय उत्साही होता याविषयी. म्हणजे बियॉन्ड द लँड म्हणजे जमिनीच्या पलीकडे जायचं, लँड्स बियॉन्ड. देर वॉज ऑल्सो लिस्ट ऑफ द कंटेंट्स ऑफ द पार्सल इट कंटेन. आता त्या पार्सलमध्ये काय काय होतं त्याची पण लिस्ट आहे. 1. जेन्युइन टर्न पाईक टोल बूथ टू बी इरेक्टेड अकॉर्डिंग टू द डायरेक्शन्स. आता डायरेक्शन नुसार तिथे जायचं होतं, त्यामध्ये जर गेलं तर. 3. प्रिकॉशनरी सायन्स टू बी यूज इन अ प्रिकॉशनरी फॅशन्स. आता प्रिकॉशनरी सायन्स पण असतात, जसं आपण मॅपमध्ये किंवा कुठे जातो तर प्रिकॉशनरी सायन्स असतात, जसं रोडवर पण असतात. म्हणजे आता ब्रेकर असेल तर त्याचं साईन वेगळं असेल, किंवा कुठे स्कूल असेल तर त्याचं साईन वेगळं असेल, त्या पद्धतीचे सायन्स त्यामध्ये होते. असॉर्टेड कॉइन्स फॉर यूज इन पेइंग टोल्स. आणि त्यामध्ये काय होते, कॉइन्स सुद्धा होते. ते टोलला देण्यासाठी लागणार. जसं टोल असतात ना, टोल नाका वगैरे आपला असतो, तिथे आपण काय करतो, गाडी वगैरे तिथून जायची असेल तर आपण त्यांना पैसे देतो, त्याच पद्धतीचा टोल.
One map up to date and carefully drawn by masters cartographers डिपिक्टिंग नॅचरल अँड मॅनमेड फीचर्स. पहा, आणि त्यामध्ये जो मॅप होता, एक मॅप त्यामध्ये इन्क्लूड होता, आणि हा जो मॅप होता त्याचे स्पेशलाइज म्हणजे मास्टर कार्टोग्राफर्स, मॅप काढणारे जे असतात त्यांना कार्टोग्राफर्स म्हणतात, त्यांनी तो मॅप काढलेला होता आणि नॅचरल आणि मॅनमेड फीचर्सचा वापर त्यामध्ये होता. वन बुक ऑफ रूल्स अँड ट्रॅफिक रेग्युलेशन्स विच मे नॉट बी बेंट ऑर ब्रोकन. त्याच पद्धतीने काय होतं, बुक ऑफ रूल्स अँड ट्रॅफिक रेग्युलेशन्स. आता ट्रॅफिकचे काही रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, त्याची सुद्धा एक बुक होती त्याच्यामध्ये, विच मे नॉट बी बेंट ऑर ब्रोकन, ते मोडायचे नव्हते. अँड इन स्मॉलर लेटर्स at the bottom it concluded results are not guaranteed but if not perfectly satisfied your wasted time will be refunded. आणि त्यामध्ये छोट्या शब्दांमध्ये लिहिलं होतं, खाली एकदम छोट्या शब्दांमध्ये लिहिलं होतं की रिझल्ट गॅरंटेड नाही आहे. जर समजा तुम्ही जर समाधानी नसला तर तुमचा जो वेस्टेड टाइम आहे तो रिफंडेड आहे, म्हणजे तो तुम्हाला वेस्टेड टाइम तुम्हाला परत मिळेल. आता गेलेली वेळ तर कधी परत येत नाही, हो की नाही, गेलेली वेळ तर परत येत नाही. मग यावरून आपल्याला काय समजते, ही हा जो लेसन आहे किंवा ही जी नॉवेल आहे फॅन्टम टोलबूथ ही कशी असली पाहिजे, काल्पनिक असली पाहिजे, हो की नाही. बिकॉज मायलो हॅड नथिंग एल्स टू डू ही फॉलोड द डायरेक्शन्स अँड इरेक्टेड टू टोलबूथ. मायलोकडे करायला काहीच नव्हतं कारण तो बोर होऊन राहिला होता, म्हणून त्याने काय केलं, डायरेक्शन्स फॉलो केल्या आणि इरेक्टेड टोलबूथवर त्याने जायचं ठरवलं. इट वॉज अ प्रॉपर बूथ विथ विंडोज अँड अ रूफ अँड अ कॉइन बॉक्स. आणि तो जो टोलबूथ होता त्यामध्ये काय होतं, विंडोज होत्या, कॉइन बॉक्स पण होता आणि त्याला रूफ पण होता आणि विंडोज, म्हणजे सर्व व्यवस्थित होतं, एखाद्या व्हॅनला किंवा बसला असते तसं. बट व्हॉट्स द यूज थॉट मायलो विचारलं, पण काय फायदा. देर वॉज नो हायवे अटॅच टू द बूथ. या बूथला तर कोणता हायवे अटॅच नाहीये, मग आपण कुठे घेऊन जायचा. नेव्हरलेस मायलो सेट अप द प्रिकॉशनरी सायन्स, अनफोल्डेड द मॅप अँड चूज अ डेस्टिनेशन. पहा, मग त्याने काय केलं, मायलोने प्रिकॉशनरी सायन्सचा उपयोग केला, मॅपला अनफोल्ड केला आणि डेस्टिनेशन म्हणजे त्याला कुठे जायचं आहे ती जागा त्यांनी चूज करण्याचा प्रयत्न केला. ही चूज इट ॲट रॅन्डम बिकॉज ही हॅड नेव्हर heard of any of the places shown on the map and so one was as good as any other. पहा, त्याने मग जी डायरेक्शन आहे ती कशी केली, त्याला जी घ्यायची ती त्याने घेतली, कारण रॅन्डमली घेतली, म्हणजे त्याला माहित नव्हतं की कुठल्या प्लेसला काय आहे किंवा कशा पद्धतीने आहे, रॅन्डमली त्याने ते काय केलं, चूज केलं. मायलो वॉज नॉट शुअर दॅट धिस न्यू गेम वुड टर्न आउट टू बी इंटरेस्टिंग. आता मायलोला माहित नव्हतं की हा जो नवीन गेम आहे तो असा इंटरेस्टिंग होणार आहे. However, he sat in his toy car. पण तो त्याच्या टॉय कार मध्ये बसला. Approached the booth, paid the toll to the coins and drove fast to the toll booth. पहा, तो काय केला, टॉय कार मध्ये बसला, मग बूथ जवळ आला तर तिथे त्याला कॉइन्स वगैरे त्या बूथला द्यावे लागले, टोल बूथला द्यावे लागले आणि त्यानंतर तो कार ड्राईव्ह करत तो तिथून निघाला. बट व्हेन ही लुक्ड बॅक, ओ वंडर ऑफ वंडर्स, the toll booth had disappeared along with Milo's room and even his house. पण जेव्हा त्याने मागे वळून पाहिलं ना तर बापरे केवढा आश्चर्य, तो जो टोल बूथ होता तो त्याचा काय झाला, डिसअपिअर्ड झाला, दिसेनासा झाला होता आणि त्याची जी रूम किंवा त्याचं जे हाऊस होतं ते सुद्धा दिसेनासा झालं होतं. ही फाउंड हिमसेल्फ स्पीडिंग डाऊन अ हायवे इनटू अन अननोन टेरिटरी. पहा, त्यांनी स्वतःला अननोन टेरिटरीमध्ये बघितलं, म्हणजे अननोन अशा एरियामध्ये त्यांनी बघितलं. त्या प्रदेश जो होता तो त्याला अजिबात माहीत नव्हता. What happened next in the story of Norman Juster's novel? नॉर्मन जस्टरची नॉवेल आहे, त्यामध्ये जर फॅन्टम टोलबूथ ही त्यांची नॉवेल आहे. या स्टोरीमध्ये पुन्हा काय झालं तर काय माहित, दो मायलो डिड नॉट नो इट देन ही हॅड बिगन हिज जर्नी इन द लँड ऑफ एक्सपेक्टेशन्स. पहा, मायलोला तर माहित नव्हतं तो कुठे चालला म्हणून, तरी पण त्याने आपली जर्नी सुरूच ठेवली. ही वॉज इन द किंगडम ऑफ द विजडम. तो एका राजाच्या याच्यामध्ये किंगडम मध्ये गेला. He had many adventures there. त्याने तिथे खूप सारे पराक्रम केले. He had to rescue the princess Rhyme and Reason from castles of air. पण राईम आणि रिझम नावाच्या ज्या प्रिन्सेस होत्या त्यांना कॅसल्स ऑफ एअर म्हणजे हवा महाल, आकाशामध्ये जे महाल होते ना त्या महालामधून त्यांना काय केलं, मुक्त केलं या दोन राजकुमारींना. वॉज ही सक्सेसफुल इन हिज मिशन. तो त्याच्या मिशन मध्ये सक्सेसफुल झाला का. वर द स्ट्रेंज पीपल अँड क्रिएचर्स ही मेट देअर. पहा, तिथे त्याला स्ट्रेंज पीपल म्हणजे जे चमत्कारिक लोक किंवा क्रिएचर्स तिथे त्याला भेटले का. व्हॉट हॅपन टू द टोलबूथ. टोलबूथचं काय झालं. डिड मायलो सी इट अगेन. मायलोला तो पुन्हा टोलबूथ दिसला का. डिड मायलो फाइंड हिज लाईफ इंटरेस्टिंग लेटर ऑन. त्यानंतर मायलोची जी लाईफ आहे ती इंटरेस्टिंग झाली का. यू मस्ट रीड द नॉवेल टू फाइंड इट आउट.
आणि मग यासाठी तुम्हाला हे जे सर्व क्वेश्चनचे आन्सर जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ती नॉवेल वाचावी लागेल. द नॉवेल फॅन्टम टोलबूथ वॉज रिटन मोर दॅन 50 years ago, but it continues to be a classic of children's literature. ही जी द फॅन्टम टोलबूथ नावाची जी नॉवेल आहे ती आजपासून जवळपास 50 years ago म्हणजे 50 वर्ष आधी लिहिलेली गेली आहे. पण मुलांच्या लिटरेचरमध्ये म्हणजे आता मुलांसाठी जे साहित्य असते लहान मुलांसाठी बाल साहित्य ज्याला आपण म्हणतो तर त्यामध्ये ही अजूनही इन्क्लूड आहे. It is a fantasy, but it has an important message for the children all over the world. It has helped them to look at their school and studies in a new light. पहा, आता ही जी नॉवेल आहे ती थोडी काल्पनिक आहे तरी पण मुलांसाठी ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. कारण की त्यांच्या स्कूल स्टडीजमध्ये म्हणजे अभ्यास करून करून मुलं बोर होतात तर त्यांना एक प्रकारे काहीतरी नवीन असं या नॉवेलच्या माध्यमातून त्यांना बघायला मिळते, काहीतरी शिकायला मिळतं. सो अवर धिस लेसन इज कम्प्लीटेड हिअर. आय होप यू ऑल अंडरस्टूड इट प्रॉपरली. थँक्यू.